नमस्कार, मी पंजाब डक. आज 28 ऑक्टोबर पर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागण्यात येतात. म्हणून हा पाऊस कुठे जास्त होणार आहे सगळ्यात जास्त सांगू इच्छितो की मराठवाडा, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, त्याच्यानंतर कोकण पट्टी आणि त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र, म्हणजे ह्या 4 विभागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पूर्व आणि पश्चिमी विदर्भात देखील पाऊस असणार आहे, पण देखील भाग बदलत पडणार आहे, विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे, जास्त तिकडे प्रमाण नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यात मात्र मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी या भागात मात्र जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. सांगायचं झालं तर जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर आज देखील नांदेड जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, यवतमाळ जिल्हा झालं, धाराशिव, बीड, जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर, त्याच्यानंतर सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, त्याच्यानंतर कोकणपट्टी पूर्ण ह्या परिसरामध्ये आज रात्रीच्याला खूप ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लागतेचा. हा पाऊस सर्वदूर नाही, पण राज्यात मात्र रात्रीपासूनच चांगला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि परत शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कशामुळे की फक्त 28 तारखेपर्यंतच पाऊस पडणार आहे. 29 तारखेला सूर्यदर्शन होणार आहे आणि 2 नोव्हेंबर मात्र थंडी येणार आहे. म्हणून ज्यांचं कांद्याचं जे कांदा शेतकरी आहेत तर तुम्ही काय करू शकता का की कांद्याचं रोप टाकू शकता. मकाशी आज देखील राज्यात पाऊस सुरू होणार आहे. फक्त आज काय होणार आहे, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा या पट्ट्यामध्ये आज रात्रीच्याला बरेच विजेचे कडकडसह पाऊस आलेला दिसेल म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात. त्याच्यानंतर राज्यात मध्ये सांगायचं झालं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. माझी शेतकऱ्याला विनंती, या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे, वारा देखील असणार आहे म्हणून स्वतःची काळजी घ्या. आपले पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका, कारण की राज्यामध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाला म्हणजे आज रात्रीच्याला काही ठिकाणी सुरुवात, काही जिल्ह्यात सुरुवात होणार आहे. उद्यापासून त्याची व्याप्ती वाढत जाणार आहे. 25ला आणखीन वाढणार आहे. 26ला मात्र परत खूप राज्यातला सर्व भाग व्यापून जाईल म्हणून हे लक्षात येतं.